तारखेला जो काही एक प्रकरण घडलं, हिंदू महासंघ त्याची पूर्णपणे निंदा करतो. अतिशय चुकीचं कृत्य असं हिंदू महासंघ मानतो. कोणत्याही कृत्याचं आणि कोणाच्याही कृत्याचं हिंदू महासंघाचं समर्थन करणार नाही. परंतु असा करणारा युवक हा मला नोकरी मिळत नाही, मी बेरोजगार आहे, माझ्या भूमिकेकडे माझ्या अडचणीकडे देशाचं लक्ष जावं, माझ्यासारख्या कोट्यवधी लोकांचं त्या भूमिकेतून त्यांनी काम केलं असेल तर त्याला तेवढी मोठी अतिरेकी म्हणून बनवण्याची जी कलम लावण्यात आली ती चुकीची असं हिंदू महासंघ मानतो. पूर्ण चौकशी आणि ती तपास करून जर तो अतिरेकी ठरला तर त्याला फाशी देण्यात यावी. परंतु अजूनपर्यंत पहिलेच काय म्हणजे अटक केल्यानंतर काही न करता पहिल्यांदाच जी कलम लावण्यात आली आहे ती अतिरेकी कलम आहेत असं हिंदू महासंघ मानतो. आपल्या सर्वांच्या माध्यमातून केंद्र सरकारला आमची विनंती आहे की एवढी कठोर कलम आधी लावू नये, आधी चौकशी करा, नंतर कलम ठरावी, यासाठी हिंदू महासंघ प्रयत्न करेल. सर काय वाटतं कशासाठी तो नेमका हल्ला केला? आता त्याच्या परिवाराशी मी बोलतो, त्याच्या भावाशी मित्र सगळे जे भेटायला आले त्यांचं म्हणे की नोकरी नव्हती, फ्रस्ट्रेट झालाय. पण मॅडम हे कृत्य महाराष्ट्रात सगळीकडे दिसतंय. आता महाराष्ट्रातला मराठी युवक आज फ्रस्ट्रेशन मध्येच आहे. आरक्षण टप्प्यात दिसत नाहीये. जे आरक्षण देऊ शकतात ते आजही जाहीरपणे बिलकुल सांगत नाही की आम्ही असं आरक्षण देऊ. मागणारे म्हणतात की आम्हाला असंच मिळेल, पण देणारा अजून सांगत नाहीये. बरं 80% जरी आरक्षण दिलं गेलं तरी सुद्धा नोकऱ्या कुठे आहेत? नोकऱ्याचं तुम्ही खाजगीकरण केलंय, नोकऱ्याचं तुम्ही कंत्राटीकरण केलंय, तुमच्याकडे पेन्शन द्यायला पैसे नाहीयेत. पण जाहीरपणे सांगत तरी काय नाही. बरं नोकऱ्या हे एकमात्र उद्देश नसतो माणसाची जगण्याचा. आजही असे अनेक समाज आहेत की जे आरक्षण नाही पण प्रगती करतात आहे. मग तुम्ही त्यांना व्यवसायासाठी काही उभं करून देताय का? तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी काय उपलब्ध करून देताय का? तुम्ही काहीच करत नाहीये. मराठी युवक फ्रस्ट्रेशन मध्ये, मराठी युवक डिस्टर्ब आहे आणि अमोल हे त्याचं प्रातिनिधिक स्वरूप आहे असं आम्हाला वाटतं. फक्त अमोलचंच बाजू घेताय की इतर जे नाही, महाराष्ट्रातला एकमात्र मुलगा आहे. आम्ही मराठी माणसाशी जोडलेलो आहोत. त्यांच्या घरच्यांनी आमच्याशी संपर्क केला, आम्ही व्यथा समजून घेतला, आम्ही त्यांची भूमिका मांडतोय. पुढे भविष्यात बघू त्यांच्या बरोबर जायचं का नाही. आता त्यांच्या परिवाराशी आम्ही आता चर्चा करणार आहोत. त्यांना जी जी मदत लागेल, जी कायदेशीर असेल, संविधानिक असेल, ती मदत आम्ही त्यांना करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.